आज दिनांक 25 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. ते जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय ऋतम मराठी दिनविशेष. 25 मार्च 1898 रोजी आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांना दीक्षा दिली. दीक्षा घेताना स्वामी विवेकानंदांनी त्यांना निवेदिता म्हणजेच समर्पित असा अर्थ असणारं नवं नाव दिलं आणि पुढे त्या देशभर याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. भगिनी निवेदिता यांचं खरं नाव होतं मार्गारेट एलिझाबेथ नोबल आणि त्या इंग्रजी आयरिश समाजसेविका, लेखिका आणि शिक्षिका होत्या. 1895 मध्ये लंडन मध्ये स्वामी विवेकानंदांची त्यांची गाठ पडली आणि त्यानंतर भगिनी निवेदितांनी भारतालाच आपलं घर मानलं. दीक्षा घेतल्यानंतर भगिनी निवेदिता कोलकाता मधल्या बाग बाजार इथं स्थायिक झाल्या. इथे त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. भगिनी निवेदिता यांच्या शाळेचं उद्घाटन स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी मा शारदा यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढे भगिनी निवेदिता या दार्जिलिंगला गेलेल्या असताना त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 44व्या वर्षी 13 ऑक्टोबर 1911 रोजी त्यांचं निधन झालं. उषा मेहता यांचा जन्म 25 मार्च 1920 रोजी सुरत इथे झाला. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. भारत छोडो आंदोलनादरम्यान काँग्रेससाठी पहिल्यांदा अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन त्यांनी चालवलं होतं. त्यामुळे उषा मेहता यांना संपूर्ण देशात नवी ओळख मिळाली. अगदी लहानपणापासूनच त्यांनी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होताना पाहिलं होतं. त्यामुळेच त्यांना प्रेरणा मिळाली आणि वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश समिती विरुद्धच्या आंदोलनात भाग घेतला. उषा मेहता यांनी आपल्या किशोर वयात सविनय कायदेभंगाच्या चळवळींमध्येही भाग घेतला होता. नंतर त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं की लहान मुलगी असताना देखील मला देशासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळालं. उषा मेहता यांना पुढे इंग्रजांनी अटक करून मार्च 1946 पर्यंत पुण्याच्या तुरुंगात ठेवलं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या स्वतंत्र भारतातल्या सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या. 1998 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 11 ऑगस्ट 2000 रोजी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सारा अली हिचा अभिनय असलेला 21 मार्च 2024 ला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला ए वतन मेरे वतन हा चित्रपट उषा मेहता आणि गुप्तपणे चालवण्यात आलेला रेडिओ यावरती बनवण्यात आलाय. या चित्रपटामध्ये सारा अली खाननं उषा मेहता यांची भूमिका साकारलेली आहे. 25 मार्च 1995 रोजी वार्ड कनिंगहॅमनं विकी वेब लॉन्च केलं. ही एक अशा प्रकारची पहिली साईट होती जी वापरकर्ते स्वतः संपादित करू शकत होते. त्यावेळेस इंटरनेट अजून विकसित होत होतं. नवीन सॉफ्टवेअर देखील उदयास येत होती. कनिंगहॅम यांनी 1994 मध्ये विकी वेब या सॉफ्टवेअरची निर्मिती सुरू केली होती. या विकी वेबनं इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचं काम केलं. त्याच्यानंतर अनेक विकी सुरू झाल्या, पण 2001 पर्यंत या तंत्रज्ञानाला संगणक प्रोग्रामरच्या वर्तुळाबाहेर फारशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर विकी वेबच्या थीमवर विकिपीडिया लॉन्च करण्यात आला. हा एक विनामूल्य सामग्री ज्ञानकोश आहे जो कोणीही संपादित करू शकतो. आज ती जगातली 8वी सर्वात लोकप्रिय वेबसाईट बनली आहे. विकिपीडियाची स्थापना लॅरी सेंगर आणि जिमी वेल्स यांनी केली आहे. तसंच विकिपीडिया हे विकिमीडिया फाउंडेशनच्या मालकीचं आहे. 25 मार्च 1987 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू इथं सार्क देशांचं स्थायी सचिवालय उघडण्यात आलं. सार्कचं पूर्ण नाव साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं आहे. 8 डिसेंबर 1985 रोजी सार्क चार्टरसह त्याची स्थापना झाली. या समूहाच्या संस्थापक सदस्य देशांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. सर्व देशांची प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य राखलं गेलं पाहिजे हे या गटाचं तत्व आहे. कुणीही एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये कधीही हस्तक्षेप करू नये असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. 25 मार्च 1975 रोजी सौदी अरेबियाचे तत्कालीन शासक शाह फैसल यांची त्यांचा पुतण्या आणि राजकुमार फैसल बिन मुसाद यांनी हत्या केली होती. प्रिन्स फैसल बिन मुसादनं शाह फैसल यांना जवळून 3 गोळ्या घातल्या. यानंतर शाह फैसल यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र ते वाचू शकले नाहीत. जून 1975 मध्ये प्रिन्स फैसल मुसाद यांना शाह फैसलच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली. या राजकुमारांना राजधानी रियादच्या चौकात सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली होती. मात्र या राजपुत्रानं शाह फैसल यांची हत्या का केली हे आजतागायत गूढच राहिलंय.
आज सर्वत्र धुळवड साजरी केली जाते. महाराष्ट्रातली परंपरा ही होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिका वंदन करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री जेव्हा विधीपूर्वक होळी पेटवली जाते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती होळी विझल्यावर तिथली राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून मग आंघोळ केली जाते आणि म्हणूनच त्याला धुलीवंदन किंवा धुळवड असं म्हटलं जातं. हल्ली मात्र या दिवशी सगळीकडे रंगांचा वापर व्हायला लागलाय, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी धुळवडीच्या दिवशी रंग खेळले जातात. तर हे होते आजचे अर्थात 25 मार्चचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.